हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ट्रेड टॉक विथ रोशनमध्ये. आणि आजच्या या लाईव्ह ट्रेडमध्ये बघा, मी रोजच्या रोज जसं तुम्हाला बोललेलो की डेली अपडेट्स तुम्हाला देतच राहील. त्याचबरोबर आपण सुरू करणार आहोत डेली ट्रेड अपडेट. ओके, सो आता बघूया कसं काय होतंय. त्यानंतर आता जस्ट एक ट्रेड प्लॅन करूया, बट ओपनिंग जरा खूप जास्त हाय आहे. सो थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो. सेन्सेक्स 1100 पॉइंट गॅप अप. खूप जास्त मोठी ओपनिंग आहे. सो बघूया कसं काय होते. सो इथे ऑर्डर ट्रिगर झाले. ठीक आहे. 705 500चा काहीतरी प्रॉफिट आपला चालू आहे. ओके, बघू काय होते. मी बाकी स्टॉप लॉस लावतो. ठीक आहे. बाकी मी इथे आता स्टॉप लॉस लावून ठेवतो आणि त्या हिशोबाने मग प्लॅन बघू पुढे. ठीक आहे. आता मला इकडे स्टॉप लॉस कसं. ओके, ठीक आहे. 952 वगैरे चालू आहे आता 47. मी तुम्हाला काय बोलला, हा मोमेंटम तुम्ही बघू नका. ते तिथे खालचा मोमेंटम तुम्हाला दिसत असेल. तर या खालच्या मोमेंटमवर ट्राय करा. बघा, माझा एक कॉन्सेप्ट क्लिअर आहे. जर इकडनं मोमेंटम आला, ओके. जर इकडनं मोमेंटम आला तर फास्ट मूव्हमेंट बघायला भेटेल आपल्याला. आणि 2000च्या वर मी याला ट्रेल करेन, एस-एल लावेन याला आता मी. ठीक आहे. सो स्टॉप लॉस. अरे यार, मला हेच नाही समजत इथे. याला एस-एल वगैरे कसं याला हे करू? ठीक आहे, बघू. हं, हं. अरे हो जा. झाला, खालती आला परत. मॉडिफाय करता खालती आलाय. ओके, 20-23 लॉसला दाखवेल पोझिशन आपली आता. आणि मला आहे ना, हे तेच मी तुम्हाला सांगतोय, की धनवाल्यांनी पूर्ण वाट लावून ठेवली याची. जे पहिलं होतं ते एकदम क्लास होतं, बरोबर होतं. सो आता धनवाल्यांनी पूर्ण वाट लावून ठेवली. बघूया काय होते. पहिलं दाखवायचे तरी. ओके, लागले ऑर्डर लागले. ओके, आता बघू काय होतंय. दाखवतो तुम्हाला. बघा, ह्याच्यामध्ये जर दिसत असेल तर दिसतंय? तुम्हाला इथे बघा, हा खालच्या साईडला पॉइंटला माझा स्टॉप लॉस आहे, वरच्या साईडला टार्गेट आहे. तर टार्गेट आला 1150चा टार्गेट लावलाय मी. सो आता बघूया, वेट करूया काय होते. ठीक आहे. आपला लॉस प्रॉफिट चालू आहे नॉर्मल, एकदम छोटा-छोटा घ्यायला. $250 डॉलर बोलतो यार, सॉरी. आजकाल मी फॉरेक्स करतो, सो डॉलरवर जास्त फोकस असतो. रुपीजमध्ये. बघा, हा मोमेंटम चेक करा. तुम्हाला सांगतोय मी, हा मोमेंटम जो तुम्हाला दिसत असेल तो चेक करा. आणि वरचा मोमेंटम खूप स्लो आहे. सो खालचा मोमेंटम चेक करा. 1038 चालू आहे, म्हणजे आपली पोझिशन प्रॉफिटला जाणार. ओके. हे बघा, आली 65 वगैरे. सो ही मोमेंटम चेक करा. ओके, 600. ठीक आहे, बघूया 31 वगैरे चालू आहे. मला पाहिजे की एखाद जर 100 पॉइंटचा स्पाइक आली. मी पहिले 1:1 ला जाणार, जसं तुम्हाला मी बोललो, की 7,000 चा माझा फर्स्ट स्टॉप टार्गेट असेल. त्यानंतर मी त्याला ट्रेल करेन. आता परत पुन्हा एकदा लॉसला येते पोझिशन 1020 च्या आसपास. ओके, ठीक आहे. सो या पद्धतीने ट्रेड करेन. कारण की मला माहिती आहे, कॉन्सेप्ट मी क्लिअर केला. इथे आला एक्झिट. भाई इथे वरती गेला तर प्रॉफिट एक येऊ शकतो. नाहीतर एक्झिट. आता परत लॉसला दिसेल. हीच पोझिशन तुम्हाला लॉसला दिसेल पुन्हा. तर हे 31 आहे. सो इथे बघा 10-12 चालू आहे. सो ही लॉसला दिसेल आता डायरेक्ट. मोमेंटम खूप स्लो चालू आहे, खूप स्लो. इकडनं जर हा शूट झाला, कारण की ही जी कॅन्डल बनवली, ही खूप चुकीची कॅन्डल बनवली त्यांनी. ओके. तर डायरेक्ट लॉसलाच दिसणार तुम्हाला. दुसरा ऑप्शन नाही. डायरेक्ट पोझिशनला कट जरी केली ना मी, तरी पण ती लॉसलाच कट होणार. 998 झालं, 900, 1009, 12, 15, 16 बोललो ना, डायरेक्ट लॉसला दिसणार. 22, 21, 24. आता प्रॉफिटला येऊ आपण. 28. एक स्पाइक जर आली, तर मोमेंटम चांगला बघायला भेटेल आपल्याला. ठीक आहे. सो एक स्पाइकसाठी मी थांबलोय. एका स्पाइकसाठी जर ती एक स्पाइक भेटली ना, सो एकदम कडक. बाकी व्हिडिओ थोडा लाँग होईल. मी त्याला कट वगैरे करीनच. मध्ये थोडं आपलं बडबड आहेच. बट ठीक आहे. जर या लेव्हलनी जर, अरे यार, 1033 लॉसला, पुन्हा एकदा लॉसला बघायला भेटेल पोझिशन. 30 एकदा फक्त मला पाहिजे, की ह्यानी हा झोन काढून वरती कुठेतरी सस्टेन झाला ना, या झोनच्या वगैरे, तर चांगला एक मोमेंटम आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे. सो बघू. 1033 च्या वरती, 1050 च्या वरती वगैरे काय मोमेंटम भेटला,
तर बघूया. नाहीतर मग काय ऑप्शन नाही आपल्याकडे दुसरा. हम्म, मैं डर गई. ओके. मॅन खूप स्लो मोमेंटम आहे यार. ये ना एकदाच ये, एकच मोठी कॅन्डल खालच्या साईडला दे. बाकी तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. आज वेदांताचे स्टॉक लिस्ट झालेत. ओके. सो मला काय वेगळंच दाखवतं यार, काही समजत नाही मला. ते वेदांताचे ज्याप्रमाणे स्टॉक्स लिस्ट झालेत ना, तुम्हाला दाखवतो. ओह वॉव! 1,47,000 चा प्रॉफिट चालू आहे माझा. ओके. सो तुम्ही बघू शकत असाल. ठीक आहे. वरती जा. इथे फोकस नाही आहे तशात. तुम्हाला नंतर मी झूम करून दाखवीन. ओके. की आता वेदांताचे स्टॉक्स लिस्ट झालेत. तो एक झाला ₹101 ला. सॉरी ₹20 ला तो स्टॉक लिस्ट झाला. 101 ची लिस्टिंग होती त्याची. आता ₹20 वर चालू आहे. एक आहे 103 ची लिस्टिंग. तो चालू आहे आता 121. बघू आता कशा काय पद्धतीने चालू आहे ते. ठीक आहे. आजच्या दिवशी तुम्ही डीप इन द मनीमध्येच ट्रेड करा. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, डीप इन द मनीमध्येच तुम्हाला मोमेंटम बघायला भेटेल. जर तुम्ही बोलाल आउट ऑफ द मनीमध्ये जाईन, सो एक चुकीचा मोमेंटम तुमचा गेम ओव्हर. ही गोष्ट लक्षात ठेवा. डायरेक्टली 414 वर ओपनिंग झाली, 411 वर. जो प्रॉफिटला असणारा ट्रेड आहे तो लॉसला होतोय. एवढा टाईम घेणार तर मी एक्झिट करणार. मी नाही थांबणार. मी कॉस्ट टू कॉस्ट नाही तर कशावर तरी एक्झिट करेन, पण एवढा स्टॉप लॉस नाही देणार मी. ठीक आहे. एवढंच जर होणार असेल तर. कारण की मोमेंटम खूप स्लो चालतंय, खूप स्लो. मला जे पाहिजे ना इकडनं एक मोमेंटम स्पाइक खालच्या साईडला ती जर आली, सो ठीक. नाही तर मी एक्झिट करून मोकळा होईन. मी नाही याच्यात जास्त होल्ड करणार. नंतरला मग 10:30-11 च्या नंतर जर ट्रेड भेटला तर ठीक. ओके. सो बघूया आता काय करतोय मार्केट. कारण की हा जो मोमेंटम आहे हा पाहिजे मला. या मोमेंटमशी काय नाही. या मोमेंटम एवढा काही हे करत नाही. ठीक आहे. बस हा मोमेंटम आला, सो बघायला भेटेल, मजा येईल. बाकी मला एकच मोमेंटम पाहिजे बस. एक स्पाइक 1050 च्या वर जर मार्केट सस्टेन झाला, तर इकडनं चांगला मोमेंटम वरच्या साईडला पुन्हा एकदा बघायला भेटेल. ठीक आहे. सो 1015 वगैरे इथे दाखवतो आहे 13, 15, 20 जे काय आहे ते. सो ओके. डन फॉर द डे. ठीक आहे. डन झाला डे. बघा तुम्ही इथे बघू शकता 7,580 च्या आसपासचा माझा स्टॉप लॉस उडवला. एक मोमेंटम सोबत. ओके. आत्ता ट्रेंड नाही. आत्ता पुन्हा ह्याला कव्हर अप, बिव्हर अप करायला मी जाणार नाही. कारण की बिकॉज मला माहिती आहे या सर्व मोमेंटममध्ये काय होते. 1,041 च्या आसपास गेलेला, त्यानंतर एवढा खालती आला. म्हणजे मला एक 2,000-1,000 च्या आसपासचा आपल्याला प्रॉफिट दाखवत होता. बट यानंतर खालती आला. सो या पद्धतीने आजचा मार्केट, आजचा डे होता. जो की आपण क्लोज करतोय 7,580 च्या लॉसवर. ओके. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. लक्षात ठेवा कधी पण स्टॉप लॉसनी काम करा. मार्केटमध्ये 2च गोष्टी होणार. एक तर स्टॉप लॉस जाणार, एक तर टार्गेट येणार. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हा मोमेंटम होता. मी इकडे एक रिस्क घेतली, की बाबा इकडनं जर ब्रेकडाउन झाला तर एक चांगला स्पेस होता. त्यासाठी मी इथे ट्रेड केला. ओके. क्लिअर कट होता माझ्या डोक्यात दुसरं कायच नव्हतं, की बाबा यासाठी, हेसाठी नाही. क्लिअर होती गोष्ट, की या गोष्टीसाठी मी ट्रेड केला, की इकडनं एक ब्रेकडाउन आला. सो या लेव्हलच्या आसपास मला बघायला भेटेल. त्यामुळे मी इथे प्लॅन केलेला. बाकी आता वरच्या साईडला जर मोमेंटम शूट झाला, सो ऑप्शन नाही, स्टॉप लॉस घेतला आणि या मार्केटमधून मी बाहेर होतोय. ठीक आहे. सो आजचा लॉस आहे 7,580. उद्या पुन्हा भेटूया आपण अशाच व्हिडिओसोबत, अशाच लाईव्ह ट्रेडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुमच्या फॅमिलीची, तुमच्या कॅपिटलची काळजी मात्र घ्या. थँक फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुमच्या ट्रेडर मित्रासोबत शेअर नक्की करा. सो थँक फॉर वॉचिंग. बाय बाय.